लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सर्व आमदारांनी रस्त्याचं आश्वासन दिलं, मात्र रस्ता कोणी पूर्ण केला नाही. रामचंद्र पाटील कामखेडकर. कामखेडा ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार. रेणापूर तालुक्यातील कामखेडा येथील नागरिकांनी कामखेडा रेणापूर रस्ता अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आमदार, माजी आमदार रस्ता करणार म्हणून नारळ फोडली, उद्घाटन केलं, मात्र रस्ता काही केला नाही. गावामध्ये रस्त्याची समस्या ही मुख्य समस्या आहे, त्यामुळे अनेकांना त्रास होत आहे. त्याचबरोबर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र हे डबघाईला आलेलं आहे, त्यामुळे कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करतात. याकडे सर्व लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आहे. फक्त मतदानाच्या वेळी गावाकडे लक्ष देतात. त्यामुळे आम्ही गावातील नागरिक मिळून मतदानावर येणाऱ्या 27 जानेवारी 2026 रोजी तहसीलदार, जिल्हा अधिकारी यांना निवेदन देणार असून आमची रस्त्याची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही, असा पवित्रा कामखेडा येथील ग्रामस्थ रामचंद्र पाटील यांनी घेतला आहे. मी रामचंद्र पाटील कामखेडकर. आम्ही रस्त्याच्या अभावी खूप वैतागून बहिष्कार टाकणार आहोत. कारण भिसे नाना निवडून आले, नारळ फोडून गेले. वैजनाथ दादा आले, नारळ फोडून गेले. परत रमेश आप्पा आले, नारळ फोडूनच गेले. धीरज भैया आले, नारळ फोडून गेले. परत फक्त मतदान दुसऱ्या 5 वर्षाला मागायलाच आश्वासनं खूप देऊन गेलेत, पण ह्याचं एक पण आश्वासन पूर्ण केलेलं नाही. रस्ता असा आहे की कमीत कमी 20 वर्ष झालं रस्त्याचं पेंटिंगमध्ये काम आहे. 2-3 गुत्तेदारांनी गुत्तं घेतलं, त्याचे बिलं काढले, पण काम काही कुठलंच नाही. पानगावला जायचं झालं तर मधला कमीत कमी 40 वर्षापासूनचा रोड कमीत कमी बंद आहे. इथे 1 किलोमीटर फक्त भंडारवाडीपासून कामखेडा. त्या पुलाचं काम नाही. तळ्याहून डॅमहून आम्हाला पानगावला जायला वाहनं जाता येत नाहीत. पलीकडल्या शेतकऱ्याला अलीकडे येता येत नाही, अलीकडल्या शेतकऱ्याला पलीकडे जाता येत नाही. त्याचसाठी दिनांक 27/1/2026 रोजी सर्व गावकरी मिळून आम्ही तहसीलदार व कलेक्टरला निवेदन द्यायला जाणार आहोत. आणि सर्वांनी असं एकमतानं ठरवलं आहे की बहिष्कार म्हणजे 100% बहिष्कार. कारण पुढच्या गावच्या जाणाऱ्या देखील गाडी येऊन पडले की आमच्या गावच्या सरपंचासहित शिव्या देत जातील, गावातल्याला शिव्या देतात. अख्ख्या मंदिराच्या भोवताली पाणी आहे, गावात नाल्याचं काही कामं नाहीत, कुठलंच काही म्हणजे दवाखान्याचं 2 वेळेस येऊन गेलं आहे, ती पण रिपेरिंग नाही, काम नाही, काही नाही. आज डॉक्टरमध्ये थांबायला तयार नाही दवाखान्यामध्ये. महागच बजेट मंजूर झालं होतं दवाखान्याला, ती उचलून खाल्लं. उचलून खाल्ल्याशिवाय काम रद्द पडत नाही. असे किती बजेट खाल्लेले देखील आम्हाला पूर्ण माहिती असते, पण आम्ही काय ठरवतो की आमच्या घरचं खायलं का नाही, पण त्यानं किमान काम करून तरी खावं. तसं पण नाही. तळ्याचा उपयोग आम्हाला नाही. आमच्या मोटर 1 दिवस, 4 दिवस, 8 दिवस चालले की लगेच जप्तीचं. पाठीमागच्या चालू. ST गावात यायची वेळेवर नाही, आली तरी त्यांना कुणी म्हणजे नीट प्रोत्साहन करीत नाहीत. ST बंद होते. कुठल्याच म्हणजे मार्गाचंही नाही. आज कुठलेही आमदार आले, खासदार आले तरी आम्ही 100% बहिष्कार म्हणजे बहिष्कार टाकणार आहोत. फक्त सुट्ट्यामुळं आम्ही 2 दिवसानं जायचं टळलं. म्हणून 27 तारखेचा सकाळी 8 वाजता आम्ही सगळे गावकरी मंडळी हनुमान चौकात उभा राहून निवेदन घेऊन तहसील कार्यालयावर, कलेक्टर ऑफिस दोन्ही ठिकाणी जाणार आहोत. काय मागणी आहे आपली? खास प्रमुख रस्त्याची मागणी आहे. रस्त्याच्या अभावी भयानक परिस्थिती बेकार आहे. आणि आरोग्याचं, डॉक्टरचं नाही इथं कुणी, त्या दवाखान्यात थांबायला कोणी तयार नाही. काय उपयोग आहे? दवाखाना पडायला झालेला आहे. कधी माजी सरपंच श्रीधर अंबाजी गुडे यांच्या काळात बांधलेला आहे. जवळपास 40 ते 50 वर्ष होत असते त्या दवाखान्याला बांधून. त्याच्याकडे बघायला तयार नाहीत कुणी, फक्त त्याचे बिलं खायला तयार आहेत. त्याच्यापेक्षा आणखी बरं सांगायला बसलं तर दिवस पुरायचा नाही तुम्हाला. भरपूर असे किस्से आहेत. एकही किस्सा असा की कुठला पूर्ण झालेला नाही. इकडं कोणी येत नाही, जात नाहीत. फक्त आमदार खासदार येतात, नारळ फोडून जातात. गावातले 3-4 कार्यकर्ते आहेत, ती लातूरला राहते, त्यांना गावातला रस्ताच माहीत नाही काय कसला आहे. ते जर रोज गावात येत जात जर गेले तर त्यांना कळेल किंवा रस्ता आपल्या गावचा कसा आहे, खराब झाला आहे का, ह्याला दुरुस्त करावं लागेल का, मागणी करावं. जे बी आहेत
रमेश आप्पा पसले कार्यकर्ते त्यांच्यापाशी तिथंच बसतात लातूरात. दिलीपराव साहेब बसले त्यांच्यापाशी तिथंच बसतात. आणखीन कुठल्या ह्याचे कार्यकर्ते असतील ते तिकडंच आहेत. त्यांना गावाकडेच यायचं नाही, त्यांचे घरं लातूरमध्ये आहेत. सर्वसामान्य माणसानं कसं करायचं, कुणापाशी जायचं? ह्या कारणानं सगळी गावातली जनता कदरून गेलेली आहे, टेस्टून गेले, जायच्या मार्गात आहेत. पण आता बहिष्कार टाकल्याशिवाय म्हणजे काहीच होत नाही आणि कुणीच काही करत नाही.